नमस्कार मित्रांनो, आज एक अत्यंत महत्त्वाचा आणि खूप लोकांच्या मनात असलेला प्रश्न घेऊन मी तुमच्या समोर आहे। वकील पैसे घेतात, केस लांबवतात, क्लायंटला लुटतात, फसवतात। हे वाक्य तुम्ही कितीदा ऐकलं असेल किंवा स्वतःच्या आयुष्यात कधीतरी असा अनुभव आलाही असेल। पण आज मी तुम्हाला एकदम स्पष्ट पूर्ण सत्य सांगणार आहे। वकील कधीही जाणून बुजून तुम्हाला फसवणार नाही। फसवणूक कुठे होते ती वकिलाकडून नव्हे तर गैरसमज, चुकीच्या अपेक्षा आणि कधी-कधी क्लायंटच्या चुकीमुळे होते। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यातून तुम्हाला कायद्याच्या जगाची खरी ओळख होईल आणि पुढे कधीही फसणार नाही। चला सुरू करूया। लोकांचा हा गैरसमज कुठून निर्माण झाला? सगळ्यात आधी हे समजून घ्या की वकील फसवतात ही गैरसमज कुठून येते। जेव्हा न्यायालयात निकाल तुमच्या विरुद्ध येतो तेव्हा मनात राग येतो आणि रागात सर्वात सोपा दोष कोणावर टाकायचा तर वकिलावर। पैसे घेतले पण केस जिंकली नाही असं म्हणून स्वतःची चूक लपवली जाते। पण न्यायालय हे शेअर मार्केट किंवा क्रिकेट मॅच नाही जिथे 100% यशाची हमी असते। निकाल ठरवतात पुरावे, साक्षीदारांची विश्वासार्हता, तसेच कागदपत्रांची खरी खोटी, कागदाचे कलम, न्यायाधीशांचा दृष्टिकोन आणि विरोधी पक्षाची रणनीती। त्यानंतर सिनेमा आणि सोशल मीडियाचा प्रभाव बघा। चित्रपटात वकील नेहमी खलनायक किंवा सुपर हिरो दाखवले जातात। रिअल लाईफमध्ये वकील हे एक सामान्य प्रोफेशनल असतात जे कायद्याच्या चौकटीत काम करतात। काही अपवादांचा गैरफायदा बघा। काही लोक दलाल म्हणून काम करतात आणि स्वतःला वकील म्हणवतात। त्यांच्यामुळे सगळ्यांवर संशय येतो। पण खरा वकील हा बार काउन्सिल ऑफ इंडियाचा नियमाखाली काम करतो। खरा वकील नेमकं काय करतो? वकील म्हणजे तुमच्या कोर्टातील आवाज आणि संरक्षक। तुमच्या हक्कांची माहिती देतो आणि सल्ला देतो। तुमची बाजू मजबूत करण्यासाठी पुरावे गोळा करतो, दस्तऐवज तयार करतो, कोर्टात युक्तिवाद करतो, साक्षीदारांना क्रॉस एक्झामिन करतो, कायद्याच्या मर्यादेत प्रत्येक शक्य मार्गाने लढतो। पण हे महत्त्वाचं लक्षात ठेवा, वकील काय करू शकत नाहीत? खोटे पुरावे तयार करू शकत नाही। हे गुन्हा आहे IPC 193 आणि 465 नुसार। कोर्ट किंवा न्यायाधीशांना फसवू शकत नाही। कायदा मोडून जुगाड करू शकत नाही। बार काउन्सिल ऑफ इंडियाचे नियम जसे की BCI रूल्स पार्ट 6 चॅप्टर 2 स्पष्ट सांगतात वकील क्लायंटच्या सूचनेनुसार काम करतो। रूल 11। त्यानंतर क्लायंटचा विश्वास तोडू शकत नाही। रूल 15 नुसार। त्यानंतर केस स्वीकारल्यानंतर विनाकारण सोडू शकत नाही। रूल 13 सांगतो। म्हणजेच वकील स्वतः कायद्याच्या चौकटीत बांधलेला असतो। तो फसवणूक करणार कसा? त्यामुळे फसवणूक कुठे होते? क्लायंटच्या चुकीमुळे जास्त। बहुतेक वेळा वकील फसवला असं वाटतं, पण सत्य हे आहे क्लायंट पूर्ण सत्य सांगत नाहीत। डिवोर्स, प्रॉपर्टी, क्रिमिनल केसेसमध्ये महत्त्वाचे तथ्य लपवले तर केस बिघडते। महत्त्वाच्या कागदपत्रांची माहिती देत नाही किंवा लपवली जाते। आधीच चुकीचे कृत्य केलेले असतात आणि ते लपवले जातात। पैसे देऊन जज, पोलीस सेट करा अशी अपेक्षा ठेवतो। एक उदाहरण बघा। एक क्लायंट प्रॉपर्टी केस घेऊन आले। त्याने सांगितलं सगळे कागदे परफेक्ट आहे, फक्त कोर्टात विरोधकाने 20 वर्ष जुना करार आणला जो क्लायंटने लपवला होता। केस हरली। नंतर क्लायंट म्हणाला वकिलाने फसवले। पण सत्य हे आहे की विश्वास नसल्याने केस गेली। खोटी आश्वासने देणारा कोण आहे? जो म्हणतो 100% केस जिंकून आणतो। जज माझा मित्र आहे, पोलीस मी हाताळतो। तो वकील नाही, तो दलाल आहे। खरा वकील नेहमी सांगतो कायदा काय म्हणतो, तुमची बाजू किती मजबूत आहे, धोके काय आहेत, निकाल अनिश्चित असतो। त्यानंतर BCI रूल्स 36 नुसार वकील जाहिरात करू शकत नाहीत, सक्सेस रेट दाखवू शकत नाहीत। जो असं करतो तो नियम मोडतो। वकील आणि क्लायंट यांचं नातं हे विश्वासाचं नातं आहे, जसं डॉक्टर रुग्ण किंवा शिक्षक विद्यार्थी। वकील तुमच्यासाठी लढतो, पण तुम्ही पूर्ण सत्य सांगितलं नाही तर तो एका हाताने टाळी कशी वाजवणार? विश्वास तुटला तर केस तुटते। विश्वास ठेवला तर दोघे मिळून लढले तर यशाची शक्यता खूप वाढते। मी स्वतः अनेक क्लायंट्सना सांगितलं आहे, मी तुमच्यासाठी शेवटपर्यंत लढेल, पण तुम्ही मला पूर्ण माहिती द्या। आणि जेव्हा टीम वर्क झालं तेव्हा अशक्य वाटणाऱ्या केसेस जिंकल्या जातात। कायद्याने वकिलालाही शिक्षा होते जर एखादा वकील खरंच गैरवर्तन करत असेल, पैसे घेऊन काम न करणे, फसवणूक इत्यादी, तर बार काउन्सिलमध्ये तक्रार करा। स्टेट बार काउन्सिल ऑफ किंवा BCI नुसार। डिसिप्लिनरी कमिटी चौकशी करते। दंड, सस्पेन्शन किंवा लायसन्स रद्द होऊ शकते। ॲडव्होकेट ॲक्ट सेक्शन 35 म्हणजेच कायदा वकिलालाही माफ करत नाही।
मित्रांनो, आज हे स्पष्ट झालं असेल की प्रत्येक केस हरली म्हणजे वकील फसवणूक नाही. न्यायालयात 100% हमी असत नाही. वकील कायद्याच्या मर्यादेत तुमच्यासाठी लढतो. तो जाणून बुजून फसवत नाही. विश्वास, पूर्ण माहिती, सहकार्य यालाच यश म्हणतात. म्हणून पुढे कधीही असा गैरसमज ठेवू नका की वकील हा तुमचा साथीदार असतो, शत्रू नाही. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला असा अनुभव आला आहे का, आणि नक्की शेअर करा जेणेकरून इतरांचाही गैरसमज दूर होईल. अशाच खऱ्याखुऱ्या कायदेशीर माहितीसाठी कायद्याची बाराखडी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. पुढच्या व्हिडिओत भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.